नमस्कार, मी माणिक मुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आज गोष्ट शंकराचार्यांच्या वादाची. हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या शंकराचार्यांनी अयोध्येत होऊ घातलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायला नकार दिलाय. चौघांनाही निमंत्रण देण्यात आले, पण ते त्यांनी नाकारलंय. विशेष म्हणजे काँग्रेसलाही, म्हणजे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनाही निमंत्रण आहे. त्यांनीही सोहळ्याला जायला नकार दिलाय. शंकराचार्य आणि काँग्रेस दोघांनीही सोहळ्याकडे पाठ फिरवल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. शंकराचार्यांचं योगदान काय असं म्हणण्यापासून ते चारही शंकराचार्य हे काँग्रेस धार्जिणे असल्याचा जावाई शोधही काही मंडळी लावताना दिसत आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांची भूमिका काय, त्यांचा सोहळ्याला विरोध का आहे, शंकराचार्य नेमके कोण आहेत, हिंदू धर्मात त्यांचं महत्त्व काय आहे, अशा काही प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला प्रश्न, शंकराचार्यांचा वाद नेमका काय आहे? हिंदू धर्मात 4 शंकराचार्य आहेत. चारही शंकराचार्यांना हिंदू धर्मात सर्वोच्च मानलं जातं. म्हणजेच ख्रिश्चनांमध्ये जसं व्हॅटिकन सिटीच्या पोपला सर्वोच्च मानलं जातं, तेच स्थान हिंदू धर्मात 4 शंकराचार्यांचा आहे. देशाच्या 4 भागात म्हणजेच उत्तराखंड, ओडिशा, गुजरात आणि तामिळनाडू ह्या 4 राज्यामध्ये शंकराचार्यांचे पीठ आहेत. यात पुरीचे जे शंकराचार्य आहेत, निश्चलानंद सरस्वती यांनी अयोध्येत जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय ते शुभ नसल्याचं म्हटलंय. मंदिराचं काम अजूनही अपूर्ण आहे आणि अशा अपूर्ण वास्तूत प्राणप्रतिष्ठा सोहळा हिंदू धार्मिक विधींना धरून नसल्याची भूमिका पुरीच्या शंकराचार्यांनी मांडलेली आहे. विशेष म्हणजे अयोध्येतल्या सोहळ्याला कुठलाही विरोध नाही, पण सोहळा विधिवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायला नकार दिलेला आहे. त्यांच्या पाठोपाठ उत्तराखंडमधल्या पीठाचे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनीही सोहळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. काहींना राजकारणाचा फायदा घ्यायचा आहे, त्यामुळे ते अर्धवट बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करतायत. त्यांना ते करू द्यात, पण आम्ही धर्माच्या विरोधात जाऊ शकत नाहीत, असं अभिमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलेलं आहे. त्यांचं हे वक्तव्य भाजपच्या भक्तांना जास्त लागलेलं दिसतंय. एवढंच नाही तर अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली तर भूत पिशाच्य होतात असं सांगायलाही शंकराचार्य डगमगलेले नाहीत. इतर 2 शंकराचार्य म्हणजे शृंगेरी मठाचे आणि द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनीही अशीच भूमिका मांडलेली आहे. एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे ती अशी की चारही शंकराचार्यांचा अयोध्येतल्या राम मंदिराला विरोध नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध नाही. विरोध आहे तो अर्धवट बांधकाम झालेल्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्याला. दुसरा प्रश्न, शंकराचार्य नेमके कोण आहेत, कधीपासून परंपरा अस्तित्वात आली? इंदिरा गांधींची एक मुलाखत यूट्यूबवर आहे, बहुतेक ती बीबीसीने घेतलेली आहे. त्यात त्यांना विचारलं गेलंय की त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा आहे. मला वाटलं त्या गांधीजी किंवा नेहरूंचं नाव घेतील, पण त्या क्षणाचाही विलंब न लावता म्हणाल्या आदि शंकराचार्य. तुम्हाला एवढ्या एका प्रसंगावरून कळून येईल की आदि शंकराचार्यांचा प्रभाव किती मोठा आहे. आदि शंकराचार्य हे 8व्या शतकात होऊन गेले. अवघं 32 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं, पण एवढ्या कमी कालावधीतही मरगळलेल्या हिंदू धर्मात त्यांनी प्राण फुंकल्याचं सांगितलं जातं. त्यावेळेस बौद्ध धर्माचा प्रसार वेगानं होत होता. हिंदू धर्म संपेल की काय अशी भीती निर्माण झालेली असताना आदि शंकराचार्यांनी वादविवादाची परंपरा सुरू केली. असं सांगितलं जातं की नदीच्या उगमापासून ते निघायचे आणि अंतापर्यंत ते जायचे. दरम्यानच्या प्रवासात ते सामान्य माणसं तसंच प्रकांड पंडितांसोबत वेद उपनिषदापासून ते रोजच्या जगण्यातल्या प्रश्नावर चर्चा करायचे, वादविवाद करायचे, मंथन करायचे. त्यांच्या त्याच मंथनातून हिंदू धर्माला झळाळी मिळाली. ही आदि शंकराचार्यांनी घालून दिलेलीच परंपरा आहे की आपण घरातल्या प्रश्नापासून ते राज्यातल्या, देशातल्या, जगातल्या एखाद्या प्रश्नावर दिवसभर चर्चा करत असतो, वाद घालत असतो. त्यालाच नोबेल पारितोषिकानं सन्मानित अमर्त्य सेन यांनी आर्ग्युमेंटिव्ह इंडियन असं म्हटलेलं आहे. शंकराचार्यांचे योगदान काय असं भाष्य नारायण राणेंनी केलं असं वक्तव्य तुम्ही दिवसभर ऐकलं असेल तर ह्या वाक्यातला भाष्य हा जो शब्द आहे तो आदि शंकराचार्यांची देण आहे. कारण वेद उपनिषदावर भाष्य करणाऱ्या ग्रंथांची निर्मिती आदि शंकराचार्यांनी केलेली आहे. असे एक नाही, 2 नाही तर 300 ग्रंथ आदि शंकराचार्यांच्या नावावर आहेत. यातले काही नंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिल्याचे सांगितलं जातं. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणं, त्याची मीमांसा करणं, त्यावर चर्चा घालणं, वादविवाद करणं, ह्या सगळ्या परंपरा आदि शंकराचार्यांची देण आहेत. नारायण राणे म्हणाले की शंकराचार्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय. बिचारे राणे, त्यांना साधा शंकराचार्य हा शब्द उच्चारता येत नाही. त्यांना शंकराचार्यांच्या प्रथा परंपरा माहीत असणं दूरच. आदि शंकराचार्य हे मूळचे केरळचे. नंतर त्यांनी देशभर प्रवास केला. तुम्ही श्रीनगरमध्ये गेलात तर तिथं त्यांचं मंदिर आहे. श्रीनगरच्या अगदी मध्यावर त्यांचं स्थान आहे. तिथून अख्खं श्रीनगर शहर पाहणं डोळं दिपवणारं असतं. मी 2-3 वेळेस तिथं गेलोय, तुम्ही तिथं नक्की जा. 4 शंकराचार्य कोण आहेत आणि त्यांची नियुक्ती कोण करतं?
आदि शंकराचार्य ही एकच व्यक्ती होती, पण त्यांनी देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा 4 दिशांना 4 मठांची किंवा पीठाची स्थापना केली. हे 4 मठ म्हणजे तामिळनाडूचा शृंगेरी मठ, पुरीचा गोवर्धन मठ जो ओडिशात आहे, गुजरातमधल्या द्वारकेचा शारदा मठ आणि उत्तराखंडमधला ज्योतिर्मय मठ किंवा त्यालाच आपण जोशी मठ असंही म्हणतो. आदि शंकराचार्यांनी स्वतःच्या 4 शिष्यांना त्या प्रत्येक मठाचा पीठाधीश्वर म्हणून नियुक्त केलं. तीच परंपरा आतापर्यंत सुरू आहे. विशेष म्हणजे ह्या 4 पीठाच्या शंकराचार्यांची निवड कशी व्हावी त्याची प्रक्रिया सुद्धा आदि शंकराचार्यांनीच घालून दिलेली आहे आणि तिचं पालन आतापर्यंत केलं जातं. आपल्याकडं नाशिकसारख्या ठिकाणी कुंभमेळा लागला की साधूंच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. एकांडी साधू, अघोरी साधू, नागा साधू किंवा भगव्या वेशातले इतर साधू, हे सगळे साधू त्यांच्या परंपरा आखाडे वेगवेगळे असले तरी सुद्धा ते दशनामी संप्रदायाचा भाग आहेत, ज्याची सुरुवातही आदि शंकराचार्यांनी केलेली आहे. हा दशनामी संप्रदाय शंकराचार्यांच्या 4 पीठांशी जोडलेला आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की शंकराचार्यांचे 4 पीठ राजकीय दृष्ट्याही का महत्त्वाचे आहेत. दशनामी संप्रदायातच अस्त्रधारी आणि शास्त्रधारी अशा साधूंच्या 2 शाखा निर्माण झाल्या. त्यातले नागा साधू हे अस्त्रधारी मानले जातात. त्यांनी इतिहासात अनेक लढाया लढलेल्या आहेत. एक ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला सांगतो. पाणीपतमध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये जी एक साधूंची पलटण लढली होती ती नागा साधूंची होती. ती स्टोरी पुन्हा कधीतरी. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गोसाव्यांचं जे बंड मानलं जातं ते साधूही दशनामी संप्रदायाशी संबंधितच होते. काळ कुठलाही असो, त्या प्रत्येक काळात आदि शंकराचार्य त्यांनी सुरू केलेला दशनामी संप्रदाय यांच्या संदर्भ मिळतच जातात. ज्यांना इतिहास माहीत नाही किंवा कधी वाचलेला नाही तेच लोक कोण आदि शंकराचार्य किंवा त्यांचं योगदान काय असा सवाल करू शकतात. शेवटचा प्रश्न, शंकराचार्यांच्या आक्षेपाचं राजकारण केलं जातंय का? होय, 4ही शंकराचार्यांनी जी भूमिका मांडली आहे तिच्यावर कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. भाजपचं तर नाहीच नाही. हे तर गावचा पूजा करणारा गुरुजीही सांगतो की अर्धवट घराची पूजा करू नका. राम मंदिराचं मुख्य काम जे आहे ते पूर्ण झाल्याचं तिथल्या ट्रस्टचं म्हणणं आहे. मंदिराचं संपूर्ण काम पूर्ण व्हायला आणखी 2 वर्षाचा कालावधी लागेल. तोपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा भाजपा कुठल्याच स्थितीत लांबवणार नाही, कारण निवडणुका 6 महिन्यावर आहेत. ज्यांनी त्या मंदिरासाठी राजकीय लढा दिला ते त्याचा फायदा घेणार नाहीत अशी अपेक्षा ठेवणेच बाळबोधपणाचे आहे. राम मंदिराच्या हक्कावरूनही मागे पुढे वाद होईल असं दिसतंय. ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांनी अलीकडेच राम मंदिर हे वैष्णव संप्रदायाचं आहे, शैव किंवा शक्ती संप्रदायाचं नाही, त्यामुळे संन्याशांचं इथं काही काम नाही असंही राय म्हणालेत. त्यावरही साधू संत संतप्त आहेत. ह्या सगळ्या वादाचा भाजपला सद्यस्थितीत तरी तोटा होताना दिसतोय. काहींचं म्हणणं असंही आहे की 4ही शंकराचार्य हे RSSचा अजेंडा चालवत आहेत. काहींना तर ते काँग्रेस धार्जिनेही वाटतात. काहीही असो, नरेंद्र मोदींना 4ही शंकराचार्यांची राजकीय शक्ती माहीत आहे. त्यांचा प्रभावही ते जाणून आहेत. त्यामुळेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते पुरीला गेले त्यावेळेस ते शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांना आवर्जून भेटलेले होते. पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांनी आशीर्वाद मागितला होता. हे तेच निश्चलानंद सरस्वती आहेत ज्यांनी पहिल्यांदा मोदींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केलाय. प्रत्यक्ष सोहळ्याला आणखी काही दिवस आहेत. शंकराचार्यांच्या विरोधात ED CBI तर पाठवली जाऊ शकत नाही. त्यामुळे कुठला मधला मार्ग काढण्यात भाजपा यशस्वी होते का ते पाहणं औत्सुक्याचं आहे. तुम्हालाही या व्हिडिओच्या संदर्भात, यातल्या माहितीच्या संदर्भात या सगळ्या प्रकरणाबद्दल कुठलं मत असेल, कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती मत देऊ शकता. कुठल्याही मताचं स्वागत आहे. काही ऐतिहासिक संदर्भ या व्हिडिओमध्ये आहेत, ते चुकले असतील तर ते करेक्ट केले जातील. तशी माहिती तुम्ही जर माझ्या डोळ्यासमोर आणून दिली तर त्या माहितीची भरही घातली जाईल.